मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तणावमुक्त जीवनशैली राजयोग मेडिटेशन या विषयावर विशेष मार्गदर्शन व मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे। मालेगाव येथील ब्रह्माकुमारी राजयोगिनी शकुंतला दीदी, डॉक्टर मल्हार देशपांडे तसेच मनमाडच्या शीतल दीदी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। डॉक्टरांच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य, सकारात्मक विचार आणि तणावमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळीविरोधात धडक कारवाई केल्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून भीतीचा गैरफायदा घेत तोतया FDAचे अधिकाऱ्यांची टोळी मनमाड शहरात फिरत असून 2 महिलांसह 4 जणांची टोळीने शहरातील काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केलाय। मात्र हॉटेल चालकांच्या सतर्कतेने या टोळीने पलायन केले, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत बुधवारी शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या सहभागींच्या भारत माता की जयच्या घोषणांनी एकात्मता चौकाचा परिसर दणाणून गेलाय। नगराध्यक्ष योगेश पाटील, गटनेते महेंद्र सिरसाट, वाल्मिकप्पा आंधळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कटारे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली असून देशातील महत्त्वपूर्ण मनमाड रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली। मनमाड लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवून रेल्वे स्थानकातील सर्व 6 प्लॅटफॉर्म, पार्सल कार्यालय, तिकीट बुकिंग कार्यालय सह येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्यांची मिटेल डिटेक्टर, बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे। रेल्वे सुरक्षा बलाच्या प्रशिक्षित दारा श्वानाने मनमाड रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली आहे। मतदार यादीच्या डिजिटलायझेशनमध्ये नांदगाव, येवला, चांदवडमध्ये हजारो नावे बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून नांदगाव तालुक्यात 43,817 मतदारांचा शोध लागेना, तर येवल्यात 30,209 व चांदवडमध्ये 22,733 नावे संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। दरम्यान नागरिकांनी संबंधित BLO अथवा निवडणूक विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। मालेगावातील मसगा महाविद्यालयात राष्ट्रीय भूकंप मापक विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे। हे केंद्र देशातील 175वे तर राज्यातील 17वे कायमस्वरूपी केंद्र आहे। या केंद्रातून भूकंपाच्या हालचालींची रिअल टाइम नोंद होणार असून डेटा थेट नवी दिल्लीला पाठवला जाणार आहे, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला मोठी मदत होणार आहे। येवला येथील ज्येष्ठ पत्रकार विलास कांबळे यांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली आहे। येवल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। धडक देऊन फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे। आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात विविध भागात भूमिगत गटार काँक्रिटीकरण कामाचे लक्ष्मीनगर येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले। शिवसेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवकी हॉस्पिटलच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य IVF मोफत सल्ला व तपासणी शिबिर दिनांक 13 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत। शिबिरात सहभागी रुग्णांसाठी IVF उपचार पॅकेज केवळ 99,000त। ठिकाण देवकी हॉस्पिटल, मनमाड। संपर्क क्रमांक 89 83 89 31 77 93 25 30 63 10 मध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये। पात्रता 12वी पास नापास। सिद्धी पॅरामेडिकल। संपर्क क्रमांक 98 23 25 53 55 91 45 15 59 55। द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा। जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब। आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा।